सकाळ सकाळीच आमचा कोंबडा मामासला उठवायला गेला. नंतर मी करणची झोप मारायला गेलो. उठ, गणपती आलाय. अरे असा काय झोपतस? नंतर विसर्जनाची तयारी झाली. मग आलेली सगळी घरांची आरतीला. आरती झाली न प्रसाद खाला. इकडे वहिनीस लागली रांगोल्या काढायला, म्हणजे पाय हो. नंतर करणनी गणपती घेतला. गावात जाताना आम्ही कशी बोंबालतो बघा. मोरया मोरया. चांगली घटना द्या. बसलू गारीन सगळी. आम्ही ना निघलू दारेव जायला. करणनी गणपती घेतलेला. पावे भाऊची पोर मस्त खांद्यावर बसली. बारीकपणेचा आमचा हा ड्रीम होता, पण कोणी खांद्यावर नाही घेतला. पहिलीपासून मजबूत आहे ना. पोचलू दारेव. जो तो बघते माझी का वेगळाच वाटायला लागला वनाच्या आईला. बिन वलकीची पण मला आवाज देता. एवढं तुम्हाला ब्लॉग आवडता. गीतेश मंदिरात थांबला फोटो काढायला. पाठची लोक लागली बॉम्बला. मला वाटलं 1.5 दिवसाच्या गणपतीला एवढी गर्दी नसेल. बघते तर पक्की लोक विसर्जनाला. वाय दुसरा गीतेशांचे गणपतीचं विसर्जन झाला. नंतर आमचे पण झाला. देवा कारण मी काही मागला नाही. देवा म्हणा ह्या दे त्या दे लोकांसारखा. माझे नसबान असेल तो भेटल.